सत संस्कार इंटरनेशनल स्कूल के विद्यार्थियों ने सावित्रीबाई फुले के जीवन का मंचन, अत्यंत गहन चरित्र चित्रण और सराहनीय अभिनय कौशल के साथ किया। जिस नाटक की प्रस्तुति ने सामाजिक अन्याय के विरुद्ध सावित्रीबाई फुले के संघर्ष और सभी के लिए शिक्षा को बढ़ावा देने के उनके अग्रणी प्रयासों के सार को प्रभावी रूप से प्रस्तुत किया। अगं तू बाई आहेस, काय करशील तू? अगं या सगळ्या मुलींना शिकवायची हिंमत कुठून येते तुला? आणि कुणी दिली तुला इतकी हिंमत? हिम्मत? भीतीने जीवन जगणं थांबवलं तेव्हा जन्मली ही हिम्मत. तुम्ही टोळक्या, दगड, शिव्या घेऊन आलात आणि मी प्रेम, शिक्षण आणि सत्य घेऊन उभी आहे. ही बाई तशी ऐकायची नाही. हाणावे हिला. हो, या ना, या. मी कमजोर नाही. मी त्या प्रत्येक मुलीची आई आहे जिच्या हातात आज पुस्तक आहे. तुमच्यात जर हिम्मत असेल तर थांबवा मला. या या, इथेच उभी आहे मी. या. सावित्री, आज गाव बदललं. तुझ्या धैर्यामुळे मुलींच्या भविष्याचा दिवा पेटतो. ज्योतिराज, आजच्या दिवसाने मला एक गोष्ट शिकवली. समाज बदलण्याची ताकद शिक्षणात आहे, पण समाजाचा जखमा फक्त शिक्षणाने नाही भरत. मी शिकवलं मुलींना, पण गावात असून किती जणी आहेत ज्यांच्या डोळ्यात प्रकाशच नाही. विधवा, त्यांच्या हातात ना हक्क ना आधार. समाज त्यांच्या जिवंत असताना मरणाचा शाप देतो आणि ते प्लेगने ग्रस्त गरीब लोक ज्यांना स्पर्श करायलाही कोणी जात नाही. ज्योतिराज, मला आता आणखी मोठं काम करायचं आहे. विधवांसाठी आश्रम उघडायचा आहे. त्यांना शिक्षित करायचं, स्वावलंबी करायचं. त्यांच्या पोटातली भूक नव्हे, मनातली भीती घालवायची आहे. सावित्री, तू फक्त माझी पत्नी नाहीस, तू आई आहेस, समाजाच्या प्रत्येक जखमी लेकराची. हा मार्ग कठीण आहे, धोकादायक आहे, पण तू ठरवलं आहेस म्हणजे तू नक्की यशस्वी होशील. मी तुझ्या सोबत आहे. सावित्री, डोळे उघड सावित्री.
तू अशी कशी हार मानशील? डोळे उघड सावित्री, डोळे उघड. ज्योती, आयुष्यभर मी लोकांच्या अश्रूंवर फुंकर घातली. आज माझ्यावर ही वेळ आली तर मी घाबरू नाही. मी आनंदी आहे कारण माझ्या मुली आज शिकताय. ज्या विधवा समाजाने टाकल्या त्या आज माझ्यावर विसरल्या आहेत. ज्योती, माझ्या का पुढे चालू ठेवा. आपण पेटवलेली ही ज्योत शांत होऊ देऊ नका. ज्योती, शांत होऊ देऊ नका. सावित्री. ही आहे खरी क्रांती, एका बाईने सुरू केलेली, पण लाखोंना वाचवणारी. माझ्या लेकरांना मी गेले, पण शिक्षणाचा दिवा तुम्ही जिवंत ठेवला तर मी जिवंत राहीन. जात, धर्म, भेदभाव हे तुटून पडले पाहिजे. एकमेकांना उचलून धरलं तर समाज उभा राहील. आजच्या पिढीला एकच सांगते, शिका, संघटित व्हा, पुढे चला. स्त्री पुरुष हा भेद नको, मानवतेसाठी उभे राहा. मी सावित्री जोपर्यंत एक मूल शाळेत जाते, एक विधवा न्याय मागते, एक रोगी वाचवला जातो, तोपर्यंत मी या समाजात जिवंत राहील कायम.